शुभ सकाळ मंडळी. निघालोय आता येडोबा देवाच्या यात्रेसाठी. मागील ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. नाणाईपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर हे येडोबाच्या मंदिरात पोहोचलो बघा. इथे आमची जागा होती झाडाखाली. त्यानंतर आम्ही तिथे आपला बोजा बिस्तारा ठेवला. त्यानंतर हा नैवेद्य काढला बघा. असा नैवेद्य भरतो आम्ही देवासाठी. आणि नैवेद्य भरून आता निघालोय देवाकडे. दिवटी बेगिनी घेतले नैवेद्य आणि दिवटी घेऊन देवळात निघाले देवाच्या दर्शनासाठी. ह्यांनी फक्त गेले, बायकांना काय आज सोडलं नाही, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन आलो बघा. त्यानंतर इथे हे डवरी मामा आरती करत होते बघा. यांचा पण एक नैवेद्य असतो डवरी मामांचा. आणि सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली आणि त्यानंतर जेवण वगैरे केले. सगळी फॅमिली होती बघा. ज्याची त्याची गाडी करून आलतो, फक्त इथे आले सगळे एकत्र बसलेलो. आणि त्यानंतर हे बघा पुरणपोळी खात आहेत. पुरणपोळी स्वयंपाक लवकर उठून पहाटे 3 वाजल्यापासून उठून स्वयंपाक केला होता बघा सगळा. त्यानंतर हे चालले आज आहे मोठा छबिना. सासनकाठ्या चालू झाल्या बघा 1 वाजता. त्याच्या आधी आम्ही जेवण वगैरे घेतलं, सासनकाठी सगळं झालं. त्यानंतर हे बघा त्यांचे फुगडी ते चालले. हे देवाचं दर्शन घेतलं छान असं. पुढील भाग